नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत भेंडीचं आडण. तर त्यासाठी म्हणजे झालं असं की मी बाजारातून भेंड्या आणल्या, तर त्याच्यामध्ये 5-6 भेंड्या ह्या जरट होत्या. तर म्हटलं याला फेकून देण्यापेक्षा म्हटलं तर याचं छान आपण आडण बनवूया. एक चांगली नवीन रेसिपी आहे. आमच्या विदर्भात खूप आवडीने करतात. तर मी ह्या भेंड्या छान स्वच्छ धुवून घेतल्या आणि पुसून घेतल्या. त्या आता आपल्याला कापून घ्यायच्या अशा छान समोरून कापायच्या आणि मागून पण कापून घ्यायच्या आणि मधातून कापून त्याचे असे 4 भाग आपण करून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी अशा सगळ्या भेंड्या छान कापून घेतलेल्या आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता, आता आपल्या सगळ्या भेंड्या छान अशा कापून झालेल्या आहेत. आणि आता आपण भाजीला सुरुवात करूया. त्यासाठी मी एका कढईमध्ये आता 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. ते चांगलं आता आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जिरा थोडीशी आणि त्याच्यानंतर मोहरी आणि पालकांदा कापून घेतलेला आहे, तो आपल्याला चिरून याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. तर पालकांदा हा पूर्ण टाकून दिल्यानंतर याला 5 ते 10 मिनटं छान ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचा आहे. तर आता आपला कांदा झालेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी आपण कस्तुरी मेथी ॲड करणार आहोत. कस्तुरी मेथी चवीला छान लागते. त्याच्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 चम्मच याच्यामध्ये तिखट पावडर घालायची आहे. त्यानंतर तिखट पावडर घातल्यानंतर आपल्याला 1 चम्मच हळद पावडर घालून घ्यायची आहे. त्यानंतर धनिया पावडर 1 चम्मच आणि चवीपुरतं 1 ते 1.5 चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे. ही ग्रेव्ही टाईप भाजी असते, त्याच्यामुळे मीठ थोडंसं जास्त लागते. तर हे बघा, आता मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला 3-4 टमाटर छान बारीक बारीक चिरून घालून घ्यायचं आहे. जेवढे जास्त आपण टमाटर घालू तेवढी आळण हे छान आंबट होत असतं. तर याच्यात बघा, त्याच्यानंतर टमाटर छान शिजले की भेंडी टाकून घ्यायचे आहे. तर जो भेंडी टाकण्याचा व्हिडिओ होता तो माझ्याकडून स्किप झालेला, तर मी आता डायरेक्ट असंच दाखवत आहे. तर मी टमाटर छान शिजल्यानंतर भेंडी टाकून घेतली आणि 5 ते 10 मिनटं त्याला शिजवून घेतलं. तर आता आपण बघू शकतो भेंडी छान शिजत आलेली आहे. आणि आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अंदाजे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता, ॲड करू शकता. तर याच्यामध्ये मी अंदाजे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर खूप जास्त पाणी पण नाही घालायचं, नाहीतर मग भाजी पानसट होत असते. त्याच्यामुळे अंदाजे 2 ग्लास पाणी टाकायचं आणि छान एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे. तर मोठ्या गॅसवर एक वाफ काढून घेतली आणि बघा आपला रस्सा छान शिजलेला आहे, उकळी आलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तांदळाचं पीठ हे इझिली आमच्या विदर्भात म्हणजे अवेलेबलच असते, कारण की नेहमीच आम्ही आडण वगैरे काही करत असलं की तांदळाचं पीठ हे आम्हाला हवंच असते. त्याच्यामुळे हे तांदळाचं पीठ आपण म्हणजे लावून घेतो. तर काही भागामध्ये तांदळाच्या पिठाच्या ऐवजी बेसन लावतात, कोणी कणिक लावतात. पण तुम्ही तांदळाचं पीठ लावलं तर भाजी अजून छान सुंदर लागत असते. तर त्याच्यानंतर बघू शकतो 5 ते 10 मिनटं छान उकळल्यानंतर ग्रेव्ही छान म्हणजे घट्ट आलेलं आहे आणि आडणसुद्धा आपलं छान आता तयार आहे. आता आपल्याला मस्त वरून छान सांबार भरभरून घ्यायचा आहे आणि आता आडण आपलं खाण्यासाठी 1 नंबर तयार आहे. मस्त भाकरीसोबत तुम्ही हे आडण खाऊ शकता, नाही तर मस्त गरम गरम भाताबरोबर मस्त आडण हे 1 नंबर असं चवीचं लागत असते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा विदर्भाची चव. तोपर्यंत बाय बाय.